येळकोट येळकोट जय मल्हार. श्रद्धेच्या जयघोषात आणि मातीच्या दरवळात तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग आज न्हाऊन निघाले होते. आज इथे फक्त यात्रा नव्हती, तर शौर्य, परंपरा आणि ताकदीचा महासंग्राम पाहायला मिळाला. निमित्त होते खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती महादंगलीचे. या महादंगलीने नळदुर्ग शहर अक्षरशः दणाणून सोडले होते. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले प्रेक्षक, आखाड्याभोवती उसळलेला प्रचंड उत्साह आणि प्रत्येक डावाला मिळणारा टाळ्यांचा कडकडाट याने वातावरणात एक वेगळीच ऊर्जा भरली होती. या मातीच्या आखाड्याला तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी बोलताना ते म्हणाले की मातीच्या खेळाला न्याय देण्यासाठी ज्या काही सरकारी योजना राबवता येतील त्या निश्चित राबवू. या जिल्ह्यातून नवे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान घडविणे ही माझी जबाबदारी आहे. कार्यक्रमाचा सर्वात खास क्षण तेव्हा आला जेव्हा आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि भाजप नेते सुनील मालक चव्हाण यांनी चांदीची गदा हातात घेऊन आखाड्यात फेरफटका मारला. हा क्षण टिपण्यासाठी प्रेक्षकांनी मोबाईल उंचावले आणि संपूर्ण आखाडा जय मल्हारच्या जयघोषात न्हाऊन निघाला. नळदुर्गचे नगराध्यक्ष बसवराज अप्पा धरणे यांनीही यावेळी खेळाडूंना प्रोत्साहन दिले. नळदुर्गमधूनही आगामी काळात महाराष्ट्र केसरी घडविण्याचा आमचा मानस आहे. इथल्या प्रत्येक खेळाडूला संधी देऊन नळदुर्गचा क्रीडा इतिहास उज्ज्वल करण्यासाठी नगरपालिका कटिबद्ध आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. या महादंगलीतील विजयी पैलवानांना पुदाले परिवाराकडून मानाची चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान म्हणजे केवळ विजयाचा आनंद नसून मेहनतीचा गौरव आणि पुढच्या पिढीसाठी मोठी प्रेरणा ठरली आहे. कशा पद्धतीने जे आहे एकंदरीत या ठिकाणी कुस्त्याचं आयोजन करण्यात आलं? या खंडोबा यात्रेनिमित्त जे नगर परिषद नळदुर्ग आणि कुस्ती आखाडा समिती यांच्या मार्फत संयुक्त विद्यमानाने आम्ही जी कुस्ती भव्य भरवतो आम्ही सालाबाद प्रमाणे, यावर्षी बी दंगल आपला जे झालेला आहे खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. जवळजवळ 81 कुस्त्या यावेळेस लागलेल्या आहेत. त्यानिमित्त पुदाले परिवाराच्या वतीने जे मानाचा चांदीचा गदा सालाबाद प्रमाणे आम्ही यावर्षीही दिला आहे. प्रथम येणाऱ्या ज्या 1 नंबरच्या कुस्तीला त्या प्रमाणे आम्ही याच्या पुढं ज्या वर्षी बी कुस्त्या होतील त्यावेळेस त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आम्ही कुस्ती आयोजन करू एवढी ग्वाही देतो आम्ही. एकंदरीत अशा पद्धतीने जे आहे कुस्तीचा कुठेतरी आयोजन करताना पाहायला मिळते. काय एकंदरीत हे संकल्पना तुम्हाला करावं? ती संकल्पना अशी होती की आपल्या सगळ्या भागातल्या लोकांना, लहान लहान मुलाला एक छंद या निर्माण व्हावा कुस्तीचा आणि इतर व्यसनापासून निवृत्त व्हावं ह्या उद्देशानं मी हे आखाडा चालू केलेला आहे. ह्या उद्देशानं भरपूर कुस्त्याचं नियोजन आम्ही केलं आहे. यावर्षी पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जास्त प्रमाण आम्ही करणार आहे. काय एकंदरीत काय संकल्पना आहे युवकांसाठी तुमच्या? आमचे जी खंडोबा यात्रा कमिटी कुस्तीस त्यांचा उद्देश काय आमचा की आमच्या इथं जे लहान लहान मुलं आहेत ते कुस्तीच्या हिच्या आखाड्यात उतरून आपलं नाव कमवावं, हिंद केसरी व्हावं, महाराष्ट्र केसरी व्हावं ह्या उद्देशानं आम्ही 6-7 वर्षापासून हे आखाडा बांधला व बाहेरच्या पोरांना बोलून त्यांच्या कुस्त्या लावला आणि हे स्वरूप वाढतच चाललेलं आहे. या वर्षी कमीत कमी लहान मुलांचे 80 व मोठ्या मुलांचे 60 असे 150 लोकांचे कुस्त्या झालेले. तरी त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं ह्या उद्देशानं हे आम्ही उपक्रम चालू केलेला आहे. धन्यवाद. प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.